नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना 2025 जून महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे तो नोकरदार व्यक्तींना उत्साह वाढवणारा, प्रगतीचा असा म्हणता येईल. कारण काही गोष्टी ज्या मेहनतीने सिद्ध कराव्या लागतात त्या तुम्ही मेहनतीने सिद्ध करत आहात, पण त्याची दखल तेवढी जात नाही आहे किंवा घेतली जात नाही आहे. तर त्याची दखल या महिन्यात घेतली जाईल. तुमच्या प्रयत्नांना यशाचं एक कौतुक तुम्हाला प्राप्त होईल. वरिष्ठांची साथ लाभेल. तुम्हाला हाताखालचे लोक खूप मदत करतील असं सांगता येत नाही, पण कलिग आणि आपले वरिष्ठ तुम्हाला निश्चित मदत करतील. एकंदरीत नोकरी करणाऱ्या व्यक्तींना हा महिना जो आहे हा लाभाचा आहे असं म्हणता येईल. जे लोक नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना कष्टाने नोकरी साध्य होईल. म्हणजे शोध घेऊन साध्य होईल, सहज साध्य होणार नाही, पण नोकरी त्यांना मिळू शकते. ज्यांना नाही आहे त्यांना, जे प्रगतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मात्र या महिन्यामध्ये काही विशेष संधी दिसत नाही आहे. म्हणजे आपण स्वतः आपल्या वरिष्ठांकडे आपलं स्वतःचं प्रमोशन करून घेण्यासाठी आपलंच रेकमेंडेशन आपण घेऊन जायचं असं करावं लागेल. पण लगेच काही त्याच्यावर परिणाम होईल असं दिसत नाही, पण तुमचे प्रयत्न तुम्ही चालू ठेवा. आत्ता लगेच त्याच्यात काही बदल घडणार नाही, किंवा तशी काही विशेष नोटिसेबल गोष्ट असेल तर ती अवश्य सांगा, असा सल्ला मी नोकरदार व्यक्तींना देईन. व्यापारी लोकांचे पैसे जे आहेत ते थोडे ह्या महिन्यामध्ये थोडेसे दबले जातील, म्हणजे अडकले जातील असं दिसून येतं. येणी तुमची जी आहेत व्यापारातली ती वसूल व्हायला थोडा वेळ लागेल असं यामध्ये दिसून येतं. ट्रेडिंग करणारे व्यक्ती जे आहेत त्यांचेसुद्धा पैसे थोडे या महिन्यात गुंतून राहतील, ते पैसे सुटणार नाहीत असंही यामध्ये दिसून येतं. त्यामुळे अशा व्यक्तींनी थोडी सावधगिरी बाळगा. नवीन खूप मोठ्या पैशांची इन्व्हेस्टमेंट या महिन्यात उद्योजकांनी करू नये. कोणी मार्गदर्शक असेल किंवा आपला पार्टनर असेल त्याचा सल्ला घ्यावा आणि मग पाऊल पुढे टाकावं असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. मिथुन राशी या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये लघु उद्योग करणारे, म्हणजे हातावर ज्यांचं पोट आहे, म्हणजे त्यांना रोज कॉल येतात आणि रोज काम करावं लागतं, अशा लोकांना भरपूर काम या महिन्यात आहे असं दिसून येत आहे. त्यामध्ये पैसेही चांगले मिळतील, प्रगती पण चांगली होईल, नावलौकिकही वाढेल असं या महिन्यात योगायोग दिसून येतात. या महिन्यामध्ये मिथुन राशीच्या व्यक्तींच्या घरचे कुटुंबीय जे आहेत ते आपला स्वार्थ साधण्यासाठी विशेष युक्त्या लढवतील. कारण मला जसं हवं आहे तसं मला करून घ्यायचं आहे आणि ते जर होत नसेल तर त्यासाठी मी काहीतरी युक्तीने ते करून घेणार, म्हणून ते आपापल्या युक्त्या ज्या आहेत त्या लावतील, डोकंच लावतील आणि आपल्याला हव्या तशा गोष्टी करून घ्यायचा प्रयत्न करतील. काही घरात विशिष्ट वस्तूंची खरेदी करायची असेल तर त्यासाठी सुद्धा त्यांचा तगादा लागेल असं दिसून येत आहे. पण आपण स्वतः घरच्या मंडळींना थोपवायचं कसं हे शिका. म्हणजे सगळ्याच गोष्टी एकाच क्षणात पूर्ण करता येतील असं नाही आहे. त्यासाठी काही कालावधी लागेल. पैशाची व्यवस्था करायला, माणसं उपलब्ध व्हायला, ती वस्तू मार्केटमध्ये असायला, अशा गोष्टी वेगवेगळ्या असतात. तर त्या तुम्ही समजावून सांगा आणि त्यांना थोडंसं कंट्रोलमध्ये ठेवा असंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये मित्रमंडळी, नोकरदार, त्याचप्रमाणे आपल्या हाताखालचे लोक जे आहेत ते तुम्हाला आवर्जून मदत करतील. कारण त्यांनासुद्धा काही तुमच्याकडून अपेक्षित आहे
आणि ती अपेक्षा आहेत ते तुम्हाला बोलूनही दाखवतील, मैत्रीचा हात पुढे पसरतील आपल्या हाताखालचे लोक. पण तुम्ही ते अवश्य करा, कारण जेव्हा इतरांना आपल्या सपोर्टची गरज असते तेव्हा तो पण आपण दिला नाही किंवा आपल्या ज्ञानाचा त्यांना फायदा करून दिला नाही तर आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा उपयोग काय आणि तो केव्हा करायचा. म्हणून ज्याला गरज आहे आणि जेव्हा गरज आहे तेव्हा ती गोष्ट मिळणे हेच आनंददायी असतं. तर म्हणून तुमच्या बरोबरीच्या लोकांना तुम्ही जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करा, असंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं तुमच्या हातून शक्य होणार नाही. ती इन्व्हेस्टमेंट का झाली नाही आणि आता त्यासाठी काय करायला हवं, माझे विशिष्ट SIP वगैरे चालू आहेत, असे जे काही तुमचं प्लॅनिंग असतं ते तेवढंच आणि तेवढंच होऊ शकतं. एक्स्ट्रा काय होईल असं या महिन्यात वाटत नाही आहे. हरकत नाही, या महिन्यात वाटत नाही आहे. जेव्हा असा योग येईल तेव्हा ते मेकअप करता येईल अशी माझी धारणा आहे आणि तुम्हीसुद्धा त्यावर विश्वास ठेवा असे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मुलं आहेत किंवा इव्हन जी मोठी मुलंसुद्धा आहेत त्यांनी या महिन्यामध्ये विशेष करून आपल्या प्रयत्नावर जास्त भर द्यावा. कारण जोपर्यंत प्रयत्न नाहीत तोपर्यंत फळ नाही. तुमचे प्रयत्न आहेत पण टू दी पॉईंट नाही आहेत, कुठेतरी मध्ये भरकटत आहेत असं दिसून येतं. तर ते भरकटून न देता आपण विशेष करून त्यावर लक्ष केंद्रित करा आणि त्यावर आपण कंट्रोल मिळवा असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. जी मुलं उच्च क्षेत्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतायत त्यांनी या महिन्यामध्ये आपले जे काही अर्ज असतील ते व्हिसा वगैरे अन्य कारणासाठी पुढे डॉक्युमेंट्स पाठवा, म्हणजे तुम्हाला हळूहळू यश पादाक्रांत करता येईल. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये मी मगाशी सांगितलं आहे उत्पन्न योग्य राहील पण खूप मोठी इन्व्हेस्टमेंट तुमच्या हातून घडणार नाही. तर त्याकडे एवढं सिरियस बघू नका. तुम्हाला जेवढं आवश्यक आहे तेवढं येत आहे, बस झालं. बाकीच्या गोष्टी आज ना उद्या घडतील असा विश्वास ठेवा आणि त्या गोष्टी करत चला. हे होतं मिथुन राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.